येशूच्या नावात सलाम. आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहे, ते म्हणजे आज देवानं तुमच्यासाठी मत्तई याचा 14 आणि 29 आणि 30 हा अध्याय पकडलेला. ह्यामध्ये आपण जर बघितलं तर येशू ज्यावेळेस पाण्यावरून चालत होता त्यावेळेस पेत्र येशूकडे परवानगी घेतो आणि त्याच्याजवळ चालत येण्यासाठी सांगतो की बाबा मी तुझ्याजवळ चालत येण्याची माझी इच्छा आहे. आणि मग काय होतं की येशूनं ह्या वचनात काय म्हटलेलं ते आपण बघूया. त्याने म्हटले तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचव. ह्याच्यामध्ये असं बघण्यात येते की ज्यावेळेस तो आजूबाजूकडे लक्ष देतो किंवा वाऱ्याकडे लक्ष देतो त्यावेळेस तो बुडू लागतो. आपल्या जीवनात पण असं आहे की आपल्याला माहिती आहे आपल्याला देव कुठल्याही संकटातून काढू शकतो किंवा आपण काही करू शकतो जे नॉर्मल लोकांसाठी शक्य नाही आहे. खरं आपण काय करतो, आपण आजूबाजूची जे वातावरण आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास ठेवत नाही किंवा येशूवर जास्त भरोसा दाखवत नाही. आणि ह्यामुळं येशूने पण भरपूर वेळेस म्हटलंय की मी कोठवर तुमच्याबरोबर असणार आहे. मग तेच आहे, आता तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवला आणि कुठलाही तुमच्या जीवनात कुठलाही संकट असेल तर तुम्ही त्याला मात करू शकताय, तुम्ही त्याच्यावरनं चालू शकताय. आजचं हे वचन तुमच्यासाठी आहे, हे ग्रहण करा, ह्याच्यावर मनन करा आणि ह्याच्यात हे आपल्या जीवनामध्ये लागू करण्यासाठी जवळजवळ या, गुडघे टेका, प्रार्थना करा आणि हे वचन लागू करून घ्या. आमेन.